स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। रात्रीतच झाला बदल, गावकऱ्यांनी घेतला हा निर्णय। आळसांच्या यात्रेनिमित्त काय घडलं? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विट्याचा सुप्रसिद्ध चुलीवरचा फरसाण आरजे नमकीन विटा यांचे अनन्या नमकीन अँड बेकर्स। फरसाण, वेफर्स, शाबू चिवडा, पापडी, शेव, चिवडा, खारी बुंदी, मका चिवडा, खारी बटर। संपर्क रोहित 90 11 50 95 37, अनंत 86 98 00 54 10, मुक्काम पोस्ट घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। शिवजयंती यात्रा उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होतोय। यावर्षी प्रथमच आमच्या आळसंद गावामध्ये भव्य आणि दिव्य अशा कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे। त्या कुस्त्यासाठी गावाच्या वतीनं या ठिकाणी बघतोय आपण, हा परमनंट आखाडा, कायमस्वरूपी आखाडा तयार करण्यात आलेला आहे। आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या गावामध्ये अशा याहीपेक्षा चांगल्या कुस्त्या नक्की होतील। आणि आतापर्यंत गावाला आमच्या आखाडा नव्हता, गावात पैलवान नव्हते। गावात सुद्धा आता नवीन तरुण 4 ते 5 मुलं, चांगली चमकणारी मुलं आमच्या गावामध्ये पैलवानकीत उतरलेले आहेत। त्यामुळं या आखाड्याचा नक्की या मुलांना लाभ होईल ते होईल। आणि याच्यामुळं लहान मुलांना गोडी लागल। लाल मातीत खेळायची, भले ती जरी खेळली तरी त्या लाल मातीचा जो गुणधर्म असतो, त्या लाल मातीतली जी मातीच्या कणाकणात असणारी अस्मिता असते, त्या लाल मातीत मुलं नुसती खेळली तरी सुद्धा त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, किंवा त्यांना भले कुस्ती राहिले किंवा अनेक क्षेत्रात सुद्धा प्रावीण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं ग्रामस्थांचं मी पहिल्यांदा अभिनंदन का करतो, तर अख्ख्या सगळ्या गावांनी योगदान दिलं। यात्रा कमिटीच्या संकल्प जो यात्रा कमिटीने मांडला होता, त्या संकल्पाला सगळ्यांनी साथ दिली। त्यामुळेच हे इतकं सगळं शक्य झालं। भविष्यात याहीपेक्षा चांगल्या पद्धतीची यात्रा आपल्याच माध्यमातून सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला आमची यात्रेची बैठक बसली, ती विचारांची देवाणघेवाण किंवा विचारांचं भांडण होतं आमचं। ते काय असं गावचं भांडण नव्हतं। आणि त्याच्यानंतर एका विचाराने सगळ्यांनी निर्णय घेऊन आज इथपर्यंत ह्या फळापर्यंत आणलंय। त्यामुळं आमचं गाव एकसंघ आहे। एकसंघ गाव असल्यामुळं सगळी लोक एका वेळी पाहिजे त्या कामामध्ये उतरतात। आणि याचंच फलित आमच्या गावानं महाराष्ट्र राज्यामध्ये माझी वसुंधरा योजनेत पहिला क्रमांक मिळवला, आणि त्याचं बक्षीस आहे 1 कोटी रुपये। हे कशाचं फलित आहे, तर गावात विचारांची देवाणघेवाण करत असताना वैचारिक भांडणं खूप असतील आमच्यात, पण चांगला निर्णय ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला सगळे पार्टी पक्ष बाजूला ठेवून लोक गाव म्हणून एकसंघ एका जागेला येतात। याचे फलित या भव्य आणि दिव्य यात्रेमध्ये बघायला मिळतं। खऱ्या अर्थानं पाडव्याच्या शुभमुहूर्तावर यात्रेचं श्रीफळ वाढवून संकल्पना करण्यात आली की आळसंदमध्ये गेले 4-5 वर्ष चालू आहेत। लहान पैलवान तयार होत आहेत। आता आळसंदमध्ये 4 पैलवान आहेत। भागात ती कुस्ती करायला जात असताना त्या ठिकाणी अशी चर्चा होत होती की बाबा तुम्ही कुस्ती करताय, मग तुम्ही शिक्षण कुठे घेतलं, किंवा तुमच्या गावात आखाडा काय आहे का, अशी चर्चा झाल्यानंतर गावचे काही प्रमुख मंडळी, हिम्मतभाऊ असतील, जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर किरण बापू, खंडूभाऊ आणि सर्व ग्रामस्थ, या सर्व ग्रामस्थांच्या अनुमती असं विचार करण्यात आला, ठरवण्यात आलं की गावाला एक आखाडा असावा। त्या संकल्पनेतनं आज इथं आळसंदमध्ये खूप छान आणि सुंदर हे फलितास आखाडा आलेला आहे। आणि अजून इथून पुढच्या काळामध्ये आळसंद गावातून चांगल्या पद्धतीचे मल्ल तयार होतील, हे आता तरुणांना, युवकांना आशा आहे। आणि काहीतरी चांगलं काम होतंय कुठेतरी। आळसंदचं नाव आता ह्या आखाड्यामुळं खानापूर तालुक्यात, जिल्ह्यात म्हणलं तर काय नावलौकिक येईल असं मला वाटते। आणि चांगल्या पद्धतीचे काम झाले। आमच्या गावामध्ये नवीन गोष्टी होत असताना त्यामध्ये त्या आळसंदच्या वैभवात अनेक एक भर म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच आळसंद गावामध्ये भव्य असा कुस्ती आखाडा या वर्षी तयार होतोय। की अनेक तरुण मुले जे मल्ल कुस्तीचे प्रॅक्टिस करत होते त्यांच्यासाठी ग्राउंड नव्हतं, तर त्यांच्यासाठी परमनंट असं ग्राउंड कुस्ती आखाडा आज आळसंद गावामध्ये तयार होतोय। अनेक देणगीदारांच्या या ठिकाणी देणगीतून
हा कुस्ती आखाडा भव्य स्वरूपाचा आणि भव्य अशा मैदानात तयार होतो याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे. अनेक वर्षापासून एक कुस्ती परंपरा आमच्या गावामध्ये यात्रा होत असते, परंतु कुठेतरी गावच्या शेजारी एखाद्या शेतात आम्ही ऐनवेळी त्या ठिकाणी मैदान करत होतो. परंतु आता वाढलेलं बागायती क्षेत्र असल्यामुळं गावा शेजारच्या सगळ्या जमिनी बागायतीमध्ये गेल्या. त्यामुळं ग्रामपंचायतीनं हे जो 4 ते 5 एकराचं हे खिंडार असं स्वरूप होतं ह्या ठिकाणाला. स्वतः JCB ही घालून सरपंचांनी लक्ष घालून या ठिकाणी काही योगदान देऊन बऱ्यापैकी आणि अनेक जणांनी योगदान दिलं. त्यामुळे हे मैदान या ठिकाणी झालं. जवळजवळ माझ्या हिशोबानं, माझ्या माहितीप्रमाणे ही 4 एकर जागा सफाई करायला 5 ते 6 लाख रुपये 2 वर्षापूर्वी गेलेले आहेत. आणि हे आता ही मैदान सुद्धा अनेक देणगीदारांनी या ठिकाणी यात्रा कमिटी चांगल्या पद्धतीचं काम करते म्हटल्यानंतर अनेक देणगीदार समोर आले आणि त्यांनी या ठिकाणी हा सुंदर असा आखाडा तयार केलेला आहे. निश्चितपणे नव्या पिढीला यापासून व्यायामाची आणि कुस्तीची आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाल्यानंतर व्यसनापासून नवी पिढी दूर जाईल. एक चांगल्या पद्धतीचं एक वळण आमच्या गावाला लागत आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि गाव स्वरूपी ही यात्रा आहे. गावाचं गाव पण जपून गट तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र होऊन ही यात्रा आम्ही सर्व आनंदाने साजरी करतो. आमच्या अळसण गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गेली 36 वर्ष शिवजयंती यात्रा भरते आहे आणि यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा भरत आहे. या यात्रेमध्ये काल 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आणि मूर्तीची भव्य स्वरूपात अशी मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर त्या मिरवणुकीमध्ये राजमाता अहिल्यादेवी गणेश मंडळ आणि जय भवानी गणेश मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी दांडपट्ट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता मिरवणुकीमध्ये. त्याचबरोबर शोभेची आतिषबाजी होती. आमच्या अळसण गावातील तरुण रायगडावरून त्यांनी शिवज्योत आणली, त्याचंही स्वागत करण्यात आलं आणि रात्री मिरवणूक अत्यंत शांततेनं पार पडली. त्याचबरोबर आज कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा धमाका हा महिलांच्यासाठी खास मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. उद्या सकाळी हजेरीचा तमाशा पायल सावंत यांचा होणार आहे. त्याचबरोबर दुपारी 4 वाजता कुस्तीचं मैदान होणार आहे. या कुस्ती मैदानासाठी 100 रुपयापासून 1 लाखापर्यंत कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा तमाशा होणार आहे. आणि 36 वर्ष आतापर्यंत आम्ही 36 वर्ष झाली यात्रा भरवत होतो, पण आम्ही मिळेल त्या जागेमध्ये हे कुस्त्याचं मैदान भरवत होतो. पण यावर्षी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपल्या कायमस्वरूपी कायमचा आखाडा या ठिकाणी आपण बांधावा अशी कल्पना मी 4 माझ्या मित्रांच्या जवळ मांडली. मग त्यामध्ये प्रामुख्याने बाबादादा असतील, वाजरचे आमच्या आळसण वाजरचे इनामदार असतील, त्याचबरोबर विठ्ठलसाहेब साळुंके असतील, अल्पेश माळे असतील, संकेत संपतराव जाधव असतील, शशिकांत पाटील असतील. आता बरीच नावं आहेत की ज्यांनी ह्या आखाड्यामध्ये योगदान केलंय. सागर हारुडे असतील, गुलाब मोरे असतील, म्हणजे असे बरेच जण आहेत. मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. त्यांनी मोठ्या मनानं आम्ही मागल तेवढी या ठिकाणी देणगी दिली, त्यामुळे हा आखाडा तयार झालेला आहे. त्याचबरोबर कुस्त्याही हिम्मत भाऊ असतील, किरण बापू आमचे असतील, आमचे अशोक जाधव आणि राधेश्याम नाना अशा ह्यांनी कुस्त्या आम्हाला या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केलं, त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला ते कुस्त्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर गावातील लोकही आम्हाला भरभरून सहकार्य करत आहेत. परंतु माझी काही लोकांना अजूनही विनंती आहे, आपल्या गावाला चांगलं एक वळण लागावं. त्यामुळे आपल्या गावात माझ्या माहितीप्रमाणे 12च्या जनगणनेनुसार 1200 हुंबरा होता. आता तर सर्वसाधारण 1500 तरी हुंबरा असेल. आमची यात्रा कमिटीच्या वतीनं एकच विनंती आहे की घरटी प्रत्येकाला 1000 रुपये देऊन यात्रा कमिटीला सहकार्य करावं. 1500 रुपये दिले तर आपल्या गावात अत्यंत चांगल्या पद्धतीची सुंदर अशी याहीपेक्षा आपण यात्रा चांगली भरवू शकू. आता तुम्ही सर्वजण सहकार्य करतच असताल, परंतु अजूनही काही लोकांच्या मनात जर तशी इच्छा असेल तर त्यांनी उद्याचा दिवस आहे, सर्वांनी आम्हाला तुम्ही चांगलं सहकार्य करा, किमान 1000 रुपये आम्हाला तुम्ही मदत करा अशी विनंती या ठिकाणी करतो. सालाभरात प्रमाणे आमच्या आळसणगावची शिवजयंती यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते. खरं तर ह्या यंदाच्या वर्षी आम्ही आळसणगावामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आमच्या गावचे युवा नेते खंडेराव जाधव यांनी एक संकल्पना मांडली की आपल्या गावामध्ये आपण कुस्तीचा आखाडा तयार करू. त्याच पद्धतीने सर्व गावातील लोक एकत्र आले
आणि मोठ्या प्रमाणात आखाडा या ठिकाणी तयार झाला. इथून पुढच्या काळामध्ये गावामध्ये अनेक मल्ल तयार होतील आणि ह्याच मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी मैदान असेल किंवा हिंद केसरी मैदान असेल अशी मोठी मैदाने या मैदानावरती होणार आहेत अशी अपेक्षा खरं तर आमची आहे. या गावातील सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करतो की आपला मुलगा ह्या मैदानामध्ये खेळेल, कारण का तुम्ही बघितलं असेल की ह्या मैदानाच्या शेजारी एक पटांगण होतं, म्हणजे एक पडीक जागा होती. ती अस्ताव्यस्त असणारी पडीक जागा अतिशय सुंदर पद्धतीने इथं मैदान झालं. ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये आणि गावातील लोकांचा सहभाग आहे. खरं तर गावातील लोकांनी या ठिकाणी असणारी सर्व जागा गावातील सामाजिक कार्यासाठी त्यांनी मोठ्या मनाने वापरण्यासाठी दिली. त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त केलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व मुलांनी या ठिकाणी यावं, कुस्तीचं प्रॅक्टिस करावं आणि आपल्या गावचा मल्ल ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.